सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आकांक्षा प्रसाद काळे. मी नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स गौरव आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत आहे. माझा स्पर्धा क्रमांक आहे LDFC 37. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे महिला दिवस. सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीचा जीवनात आणि यशात स्त्रियांचा वाटा आहे. या स्त्रिया शक्तीला माझा मानाचा मुद्रा. शिवरायांचा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ. स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व. आज सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलांसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आणि तो असणारच. कारण आज प्रत्येक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल होत सन्मान केला जातो. अशा महिला दिनाची दरवर्षी आनंदात उत्साह साजरा केला जातो. नारी शक्तीचा जे घोष, नारी इतकीच प्रेम, नारी मोठे प्रेम, नारी म्हणजे माया. तिच्या सहवासातच तर सुखाची छाया. सहनशील, संयमी आणि कर्तृत्ववान नारी शक्तीला सन्मान करू, तिचा सन्मान. स्त्री व पुरुष ही संसाराची दोन चाकी आहेत, पण भारतीय समाजात स्त्रियांना पुरुषाच्या सावलीत उभे राहावे लागते. स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे, पण सत्य मात्र वेगळेच आहे. स्त्री जन्मातीची कहाणी सत्य अमृत नयाची बाणी. 19व्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असताना देखील स्त्रीवर अन्याय अत्याचार होतो. स्त्रीला अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जातो. खरं तर महिलांना समाजात समान अधिक आहे. हेही अनेकांना माहिती नाही, तरीही आज भारतीय स्त्री प्रगती पंथाकडे वाटचाल करीत आहे. असे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, PT उषा, किरण बेदी अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी विविध क्षेत्रात अनोखी कामगिरी केली आहे. आज बस कंडक्टर पासून ते अंतराळवीर पर्यंत स्त्रिया सर्व क्षेत्रात महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. आज स्त्रियांना स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत. त्यांना हक्काची जाणीव झाली. आज स्त्रियांना सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहेत. स्त्री म्हणजे अशक्य ते शक्य करून दाखवणारी आणि स्वतः सुखाचा त्याग करून दुःखाचा कवटाळणारी स्त्री. अशा स्त्रियांना माझा मानाचा मुजरा. जय हिंद.